कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संग्रह. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग दुसरा अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग दुसरा. मंजुश्री काहीतरी हरवून बसली होती. नेमकं काय हरवलं ते कळत नव्हतं. पूर्वीसारखं आताचं जगणं नव्हतं. मैत्रिणींच्या बरोबर खळखळून हसणं नव्हतं. अगळपगळ बोलणं नव्हतं. मम्मी पप्पांच्या बरोबरचं पूर्वीचे संवाद नव्हते. फिरणं नव्हतं, वाचणं नव्हतं. नेमकं काय झालंय ते तिचं तिलाच कळत नव्हतं. पुस्तक वाचायला घेतलं की अक्षरे अस्पष्ट होत. वर्गात प्राध्यापक काय बडबड करतायत ते कळत नव्हतं. मैत्रिणींचे विनोद, हास्य तिला बेचव वाटत होतं. पप्पा मम्मीच्या संवादात चवच राहिली नव्हती. एवढंच काय, जेवणावरचं तिचं लक्ष उडालं होतं. नजरेसमोर श्रीधर, त्याचं बोलणं, आतलं बोलणं, आरपार, मोकळेपणा, पडदा नाही, भिंत नाही. तो तेवढ्यावर थांबतो तर श्रीधर कसला? रात्रीसुद्धा सोबत. त्याचं बोलणं, वागणं, सारं सारं काही जागेपणी आणि स्वप्नी सोबतीला. अस्वस्थ, हरवलेपणा. प्रेमात पडल्यावर असं होतं म्हणतात. असं वाचलंही होतं. मंजुश्रीनं पण प्रेमात ती कुठं पडली होती? कुठं अनाभाका घेतल्या होत्या? कुठे शब्द दिला घेतला होता? स्पर्श तर दूरच राहिला. मग हे असं का? नेमकं काय झालं? काय होतं? काय हेच कळत नव्हतं. मन, लबाड मन, अवखळ मन, खट्याळ मन पुन्हा पुन्हा श्रीधरभोवती फिरत होतं. थोपटा, रागवा, जोजवा, झटका, काही केले ते ऐकत नव्हतं. कधी फुलपाखरू होत होतं, श्रीधरभोवती पिंगा घालत होतं. कधी बुलबुल होत होतं, एकटंच बोलत होतं. जसंच्या तसं हृदयात कोरल्या शब्दाबरोबर प्रतिक्रिया देत होतं. कधी वाहत होतं, गुदगुल्या करत होतं. तीच तिच्या मनावर रुष्ट होती. पण रागवल्यानं का मन वाकुल्या दाखवायचं थांबतं? लबाड मेलं. रागवल्यानं ते खुदकन हसत होतं. रागच गेला पळून जात होता आणि मंजुश्री स्वतःशी हसत होती खुदकन. हो, अशी माणसं खरंच खुळी होतात. आपल्याच खुळात रमतात. आपल्याच विश्वात राहतात. इतरांची जाणीव नाही, इतरांची कदर नाही. दुसरं अशी माणसं एकटी राहायचं पसंत करतात. तशी संधी शोधतात. दिवा स्वप्न पाहतात, त्यातच रमून जातात. त्या स्वप्नांना भव्य दिव्यता असते. स्वप्न पाहण्यासाठी पैसे पडत नाहीत. त्यामुळं तोटा नाही. मंजुश्री स्वतःला कोंडून घ्यायची. अगदी एकटी राहायची. 4 भिंती, निर्जीव भिंती. वर छत. तेही निर्जीव. निर्जीवांना भावभावना नसतात. बोलत नाहीत. संवेदना नसतात, पाहत राहतात. पण सल्ला नाही, सहभाग नाही, उपहास नाही, केवळ पाहत राहणे. स्व हरवून बसलेल्या माणसांना हेच तर हवं असतं. एकाकीपणा. आपल्या भोवती कोश. मांजराने डोळे मिटले म्हणून दुसऱ्या माणसाने डोळे मिटलेले असतात असं नाही ना. मंजुश्रीची ही अवस्था लोकांच्या नजरेस आली होती. आई, जिला मंजुश्री मम्मी म्हणे, ती शेवटी आईच होती.
आईला आपल्या लेकराच्या मनातील भावना जाणवतात. ती आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे वाचू शकते. शेवटी ती जन्मदात्री असते, जननी असते. तिच्या रक्तामांसावर बीज अंकुरलेलं असतं. 9 महिने तिच्या रक्ताचेच अन्न असते. तिच्या श्वासावरच गर्भात जगणं असतं. तिच्या शरीरात वाढ झालेली असते. बाळाचा पहिला श्वास, तिचा हुंकार, तिची हालचाल, तिचं सर्व काही तिचं आणि तिचंच असतं. राधा तिच्या खोलीत आली. मंजुश्रीला राधा आल्याची जाणीव नव्हती. कशी असणार? स्वतःपुरतं स्वप्न पाहण्यात ती गर्क होती. छाताकडे नजर होती, पापण्याही हलवत नव्हती. कोळी कीटकाने बांधावं तसं तसं ती घरटं बांधत होती स्वतःसाठी. श्रीधरला अजूनही तिने त्या घरट्यात प्रवेश दिला नव्हता. पण प्रतीक्षा होती. डोळ्यात, मनात, काळजात तो होता. पण बांधू पाहत घरट्यात मात्र तो नव्हता. नाजूक घरटं, रेशमी घरटं, भिंती, काहूर, अस्वस्थ. मंजू, मंजू, 2च अक्षरे, जन्मापासून किंबहुना अंकुरल्यापासून मनावर पडणारे. स्वतः तरीही ती दचकली, समाधीभंग पावली. स्वप्न तुटलं, घरटं तुटलं. काय चाललंय हे मंजू? मोठा खोचक प्रश्न होता. जगाच्या न्यायालयात जगदीशाने असा प्रश्न विचारला असता तरीही एवढी दचकली नसती. अगं काय होतंय तुला? आईचा प्रश्न. या प्रश्नात ममता होती, प्रेम होतं, वात्सल्य होतं. "अं? काही नाही. मला काय झालंय?" चोरांचा सावळा गोंधळ, स्वतःला सावरण्याचा व्यर्थ खटाटोप. "अगं मी आई आहे तुझी. मला नाही सांगणार?" "खरंच मम्मी, मला काही झालं नाही. म्हणजे होत नाही." मंजुश्रीतला चोर आता स्वतःला सावरत होता. हेही राधाबाईंच्या नजरेतून सुटलेलं नाही. शेवटी आईच ती. "मंजू, तुझं काहीतरी बिनसलं गेलंय. गेले काही दिवस तू पूर्वीसारखी नाही वागत. काय होतंय बाळ तुला?" मातेच्या अक्षराला काळजीचा स्वर होता. मंजुश्री काय सांगणार होती? निर्णय झाला नव्हता. काही सांगण्यासारखं नव्हतं. काय होतंय ते शब्दातही पकडता येत नव्हतं. अस्वस्थच, नाजूक होती. "खरंच मम्मी, मला काहीच झालेलं नाही." "हे पहा, मी तुझी आई आहे ग. आई मुलीची मैत्रीण असते. मैत्रीण जवळून का कोणी लपवतं? हं?" मंजुश्रीनं आता सांगायचं ठरवलं. जसं घडलं तसं. "मम्मी, वर्तमानपत्रात मी जाहिरात वाचली. पूर्ण आयुष्य समाजसेवा करणारी वधू पाहिजे. वेगळी वाटली जाहिरात. माणूस विक्षिप्त वाटला. संसार करणारी वधू लागते. कुणाला नोकरी करणारी हवी असते. सुशील, गोरी, देखणी, कर्तव्यदक्ष अशी हवी असते. कुणाला उंच, जाडी म्हणजे विशिष्ट आकारात वधू हवी असते. जात कुळीची हवी असते." ही जाहिरात वेगळी होती. त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि त्या जिज्ञेसेपोटी मी भेटायला गेले. "आवडला तुला तो माणूस?" मंजुश्री बोलली नाही. तशीच बसून राहिली. "अगं, मी काय विचारते?" विक्षिप्त वाटला, पण आरपार स्वच्छ वाटला. समाजसेवा करण्यासाठी जन्माला आल्यासारखा वाटला. "हे बघ, मग विषय सोडून दे. लग्न करून संसार करायचा असतो. विक्षिप्त माणसाचा विचार करून स्वतः विक्षिप्तासारखं वागायचं असतं का? आणि काय ग, लग्नाचा विषय आमच्याही ओठावर कधी आला नाही. मग चल उठ." "आई, विषय झटकून असा डोक्यातून जातो का ग? एखादा विषय
तसाच सोडता येतो का? श्रीधर माझ्या डोक्यात पालीसारखा चिकटून बसलाय. अगं, भावनाप्रधान माणसं अशी अर्थहीन विषयात मन गुंतवून बसतात. हे बघ, तो मला अर्थहीन वाटला नाही. त्याच्या जीवनात खऱ्या अर्थानं अर्थ आहे. अजन्म समाजसेवा, स्वतः आणि जोडीदाराने समाजसेवा. आपण फार सामान्य माणसं ग. जन्माला यायचं, शिकायचं, वयात आलं की लग्न, लग्नानंतर संसार, स्वतःचा संसार, चार खांबावर छप्पर, चार भिंती, आत आत आपण सुरक्षित, डोक्यावर पडदे, कानात बोळे, बाहेर काय घडतंय म्हणजे होतंय जाणीव नाही. माझं माझं आणि माझं. राधा घाबरून गेली होती. मंजुश्रीचं काही खरं नव्हतं. आजवर ती अशी कधी बोलली नव्हती. आज ती झपाटल्यासारखी बोलत होती. चुकीचं बोलते असं नाही, पण ती सामान्य माणसासारखी निश्चित बोलत नाही. केवळ त्या कोणी श्रीधरच्या भेटीनं तिच्या तिच्या आयुष्यात एवढा बदल झाला असेल तर त्याला औषध तोच तोच. आणि मुलीच्या भविष्याचा विचार करता कोणीही माता पिता आपल्या मुलीची आहुती, पूर्ण आयुष्य समाजसेवा करणाऱ्या धगधगत्या कुंडात समिधा म्हणून टाकणार नाही. काय बोलावं, कोणत्या शब्दात समजून सांगावं तिला तिला काहीच कळत नव्हतं. श्रीधर विक्षिप्त वाटतो, पण क्षणभर, क्षणात क्षणात तो देवदूत वाटतो. समाजसेवेसाठी देवानं स्वर्गातून पाठवलेला दूत. राधाला आता असह्य झालं. रागानेच ते किंचाळले, मंजू, पुरं झालं ते तुझं श्रीधर पुराण. अगं, कोणा एका वेड्याला पाहून आलीस आणि आम्हाला वेडे बनवण्याचा प्रयत्न चालवलायस. वेडा? हो, खरंच श्रीधर वेडा आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टीनं वेडच की. पण मम्मी, वेड झाल्याशिवाय, झपाटल्याशिवाय एखाद्या क्षेत्रात यशच मिळत नाही. संशोधक, धर्म उपासक हे कोण असतात? वेडेच. अगं, त्यांच्या वेडेपणाचा अंतिम हेतू लोककल्याणच असते. श्रीधर सामान्यातील असामान्य वाटतो. या वाक्यानं राधाच्या डोक्यातील मेंदूत वारूळ वारूळ फुटलं. सहस्र मुंग्या एकाच वेळी दंश दंश करू लागल्या. मंजू, त्या वेडपटाचं नाव ओठावर पुन्हा आलं तर. तिचे ओठ थरथरत राहिले. मंजुश्री हसली, स्वतःशीच हसली, बोलली नाही. राधाला राग अनावर झाला. तिथं थांबलंही तर काहीही घडू शकेल असं तिला वाटलं आणि ती पाय आपटत निघून गेली. राधाच्या कानावर आसूड ओढले जात होते. मंजुश्री मरियाई झाली होती. शब्द शब्द रक्तबंबाळ करीत होते. ढोलांचे टोले मेंदूवर घनासारखे पडत होते. आईला वाटते आपण आपण आपल्या मुलांना चांगलं ओळखतो. पंखाबाहेर पडल्यानंतर पंख फुटलेल्या मुलामुलींची इथपर्यंत झेप जाईल असं स्वप्नातही नसतं. मंजुश्री आजवर मम्मी मम्मी करत मागे मागे फिरत होती. किती बालिश होती. शाळा कॉलेजातल्या गमती अगदी मैत्रिणींना सांगाव्यात तशी सांगे. हे हवं, ते नको, हे असं, ते तसं, हे करू का, ते करू का. जिथं तिथं मम्मी 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 आणि मम्मीचा सल्ला. आणि एवढा मोठा निर्णय घेताना मम्मीला आधी साधी कुणकुण नाही. पंख फुटलेली मुलं शरीराप्रमाणे मनानेही एवढी दूर जातात का? का जातात आईपासून? कोणाची ही जादूगिरी? शरीराची, मनाची की निसर्गाची? कोण जवळचं? आई, बाप की समवयस्क तरुण?
कुठलं आकर्षण? मनाचं, शरीराचं की विचाराचं? विचाराचं म्हणावं तर आजवर कोणतेही विचार तिच्यावर लादलेले नव्हते. हवी ती शाखा निवडण्याची संधी होती. हवा तो क्लास लावण्याची मुभा होती. वक्तृत्व कलेची आवड, राज्य पातळीपर्यंतच्या स्पर्धांना जाण्याची संधी दिली होती. वाचनाची आवड, कोणते पुस्तक वाचते हेही कधी पाहिलं नव्हतं. पूर्ण स्वातंत्र्य. पूर्ण स्वातंत्र्य मुलामुलींना देणं योग्य नाही का? अयोग्य म्हणावं तर त्यांना लक्ष्मण रेषा किती घालायच्या? आजच्या काळात कोण, कोणत्या आणि किती किती लक्ष्मण रेखा आखणार? लक्ष्मण रेषा म्हणजे बंधन. बंधनाने विकास होतो का कोंडमारा? आणि कोंडमाऱ्याने विस्फोट झाला तर मुलांवरच्या सर्वच शस्त्रक्रिया आई वडिलांना नाजूक हाताने कराव्या लागतात. काय घडेल हे सांगता येत नाही. राधानं आपला राग गिळला. आईला आपल्या मुलावरचा राग नाही व्यक्त करता येत. तरुण मुलावर तर नाहीच नाही. तारुण्य म्हणजे भूतकाळ भविष्यकाळाचा विचार न करता आणि अजिबात न करण्याचा काळ. वारं पेरलेल्या वारूसारखं मागच दिसायचं नाही. इच्छित गाठताना वर्तमान ही न विचार करता भविष्याकडे दौड असते. राधानं माघार घेतली. नाजूक हातानं ही केस हाताळायचं ठरवलं. तिला मदत हवी होती आपल्या जीवन सोबतीची. ती त्यांच्याजवळ गेली आणि तिने विषय काढला. अहो, मला तुमच्याशी अत्यंत नाजूक विषयावर बोलायचं आहे. हे पहा, माझ्याकडं आता महत्त्वाचा क्लायंट येणार आहे. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काय क्लायंट आहे? आत्ताच बोललं पाहिजे का? नाहीतर केस हाताबाहेर जाईल. ओ, म्हणजे भलतीच गुंतागुंतीची केस दिसते. बोल, कुणाची आहे ही केस? मंजूची. मंजू? स्वतःच्या पायात जेव्हा काठा मोडतो तेव्हा त्याच्या वेदना कळतात. कितीतरी अवघड गुंतागुंतीच्या केसवर ॲडव्होकेट चक्रधरांनी सोडवल्या होत्या, हाताळल्या होत्या, जिंकल्या होत्या, हारल्याही होत्या. पण पायात काटा मोडल्याशिवाय वेदना त्यांनी अनुभवल्या नव्हत्या किंवा सुखात हरवूनही गेले नव्हते. अहो, कोणा एका श्रीधर नावाच्या माणसाच्या जाहिरातीने ती पागल झालेली आहे. स्वतःलाच हरवून गेलेली आहे ती. अगं, हे वयच असतं असं. उलट तिनं आपलं काम वाढवलंय. त्या श्रीधर नावाच्या वेड्याला संसार करण्यासाठी बायको नको आहे, समाजसेवा करणारी बायको हवे. समाजसेवा करण्याचं फॅड आहे. अनेक जण आरंभशूर असतात ग. लग्न झालं की जातात विसरून. आकाशाला गवसणी घालणारे तरुण लग्न झालं की चार भिंतीत संसारात एवढे रुततात की त्यांना बाहेर दरवाजातून डोकवणंही शक्य होत नाही. काय हे पहा, हा वेडा त्यातला दिसत नाही. हा जन्मजात ठार आहे. ठार वेडा आहे. हे पहा, काहीही करून तिच्या डोक्यातून त्याला काढून टाकलं पाहिजे. नाहीतर ही वेडी होईल हो. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. हे पहा, काही उपयोग होणार नाही. मी बोलून पाहिलं. मुली भावनाप्रधान असतात. तिनं भावनेत ऐकलं नाही आणि शब्दाने शब्द वाढला तर मुलीला कायमची गमवून बसू आपण. याचा अर्थ विरोधी पक्ष फोडू. कसं बोललात तुम्ही? त्या मुलाला भेटा, त्याला परावृत्त करा. ठीक आहे, त्याचा पत्ता आणि नंबर दे. तोही गोड बोलून तिच्याकडून काढावा लागणार आहे. राधाने नंबर पत्ता काढला.
ॲडव्होकेट चक्रधर श्रीधरला भेटण्यासाठी गेले. नमस्कार. ॲडव्होकेट चक्रधरांनी नमस्काराचा स्वीकार केला नाही. मी ॲडव्होकेट चक्रधर गलांडे, मंजुश्रीचा वडील. या या या, बसा ना. श्रीधर शक्य तितका नम्र होत म्हणाला. हे पा, बसण्यासाठी आलो नाही मी. श्रीधरने चक्रधरांच्या बोलण्यावरून ओळखलं, हा माणूस वाकड्यात शिरण्यासाठी आलाय. काही हरकत नाही, आपण उभ्यानंच बोलू. मी चक्रधर गलांडे, निष्णात कायदेपंडित आहे. ऐकून माहीत असेल तुला. श्रीधरला बोलण्याची आवश्यकता भासली नाही. भले भले माझ्यासमोर कापतात, भीतात मला. मी अजून तरी आपणास घाबरलेलो नाही. माझा खरा अवतार अजून प्रगट झालेला नाही ना. तुमचा खराखुरा अवतार प्रगट करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आपण माझी विनंती मान्य करावी अशी विनंती मी सविनय करीत आहे. हे पहा, मंजुश्री माझी एकुलती एक मुलगी आहे. सहज तुमच्यासारख्याला विकत घेऊ शकेन अशी अशी माझी परिस्थिती आहे. काय? या वाक्याने श्रीधरच्या डोक्याची शीर ताडकन फुगली, पण त्याने संयमाचे ओठ बंद ठेवले. हे पहा, मला जावई म्हणून साहेब हवाय. कारखानदार, वकील, डॉक्टर असा मुलगा हवाय. ॲडव्होकेट चक्रधर प्रत्येक वाक्यावर वाक्य, शब्द यांच्यावर जोर देऊन बोलत होते. समाजसेवा हे काही क्वालिफिकेशन झालं? अरे, समाजसेवा केल्याने पैसा मिळतो? महाशय, कारखानदार, तुमच्यासारखे वकील, डॉक्टर जशा नोटा छापतात ना, अगदी तसेच समाज विघातक काम करणारे तस्कर, अतिरेकी नोटा छापतात. तुमच्या यादीत ही नावं नाहीत काय? हे पहा, वेळ आली तर मी तशा तरुणालाही पसंत करेन, पण समाजसेवा करणाऱ्याला माझी मंजुश्री देणार नाही. समजलं? पहिल्यांदा आणि शेवटची पायरी चढलो आहे. नाद सोडायचा नाही तर मला तुझ्या नादी लागावे लागेल. समजलं? एवढं बोलून चक्रधर निघाले. थांबा ॲडव्होकेट चक्रधर, मी तुमचं ऐकलं. आता माझं तुम्ही ऐका. कोर्टात दोन्ही बाजू जज ऐकून घेतात. कल्पना असेल तुम्हाला. कारण तुम्ही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याचं काम करता. काय? ॲडव्होकेट चक्रधर चक्रावून गेले होते. ते खांबासारखे उभे होते. त्यांना असा बोलणारा भेटेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा अंदाज होता, दम दिला, खडसावलं की घाबरून जाईल, गयावया करेल. ॲडव्होकेट चक्रधर, एकतर मी तुमच्या मुलीच्या म्हणजे मंजुश्रीच्या मागं लागलो आहे, तिला फसवतोय, असा काहीतरी तुमचा गैरसमज झालेला आहे. काहीही असू दे, मंजूशी बोलताना जरी आढळलास तरी तुमच्याकडं माणसं मारण्याचा परवाना नाही. काय? माझं काय कराल ते नंतर. पहिलं माझं ऐकून घ्या. मी तुमच्या एकुलत्या एका कन्येला ओळखत सुद्धा नव्हतो. ती स्वतः इथं आली, माझी माहिती घेतली. आम्ही कसलंही स्वप्न पाहिलेलं नाहीत, आणाभाका घेतल्या नाहीत. समाजसेवा करणारी वधू पाहिजे ह्या एका जाहिरातीने ती इथं आली होती. बस. तुम्ही जे आरोप करता आहात ते पूर्णपणे निराधार आहेत. मला ते मान्य नाहीत. उलट मी तिला स्पष्ट सांगितलंय, तुझ्या मातापित्यांची तयारी असेल तर नाही तर अजिबात नाही. नाही, अजिबात नाही. हे बघ, मी तिला विहिरीत ढकलेन, पण समाजसेवा करणाऱ्या माणसाशी लग्न करू देणार नाही. जखमेवरची खपली काढल्याने अधिक वेदना होतात. आता श्रीधर स्वतःला सावरू शकला नाही. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे, मी MBA आहे. मार्केटिंगमध्ये बाप आहे, बाप.
केवळ माझ्या सल्ल्यासाठी मोठे मोठे व्यावसायिक लाखो रुपये मोजतात. हे पहा, मनात आणीन तर दर महिन्याला 10 वकील मी खरेदी करू शकेन. काय श्रीधर, हे पहा, माझं बोलणं झालेलं नाही. हे घर माझं आहे. तुमच्या घरी येऊन मी बोलत नाही. आवाज वाढवण्याचं कारण नाही. समाजसेवेची एवढी टिंगल करता आहात. अहो, जरा भूतकाळ पहा. काय अवस्था होती या देशाची. आगरकर, टिळक, महात्मा गांधी, ज्योतिराव फुल्यांपासून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे समाजसेवा केली. म्हणूनच अज्ञान, अंधश्रद्धा, पारतंत्र्य यातून समाज मुक्त झाला. कसं विसरता हे? हां, ज्याला त्याला पैसा हवाय, समाजसेवा राहिली पाहिजे, आपण पुढेच गेलो पाहिजे. हेच ध्येय आहे ना तुमचं. ॲडव्होकेट गलांडे, स्वतःसाठी जगण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात. अरे, सुरक्षित कुंपण आणि जग खरेदीच्या ईर्ष्या हेच तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तुमच्या मुलीनेही तसंच जगावं अशी तुमची इच्छा आहे. का असू नये? बरोबर आहे. का असू नये? अशी परिस्थिती राहिली, काही मागं राहिलं तरच आपण पुढं गेल्याचा आनंद मिळणार आहे. मागे आहेत त्यांना अंधश्रद्धेत ठेवा, अज्ञानात ठेवा. जुन्या परंपरेचे दास बनवा. त्यांच्या खांद्यावर तुमच्या पालख्या मिरवा. जा तुम्ही. तुमची मुलगी सुखात राहू द्या. सोन्याचा पिंजरा तिच्यासाठी तयार आहे. सांगा तिला. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे सुखावले आणि निघाले. गलांडे, थांबा. कायदेपंडित आहात म्हणून सांगतो. मुलीने जर आग्रह धरला तर तुमचा जावई होण्याचा सन्मान मी जरूर स्वीकारेन. मग तुमच्यातील खलनायक कितीही रावणपोटी जन्माला आलेला असला तरी माझ्यातील राम सामर्थ्य कमी पडणार नाही. काय श्रीधर, हे पहा, मुलगी सज्ञान आहे. कायद्याने तुम्ही तिचं काहीही करू शकणार नाही. तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आपण आपल्या मुलीला दावं लावा, पिंजऱ्यात ठेवा, नाहीतर बंगली हवेलीत कोंडून ठेवा. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे बाहेर पडले ते खुशीतच. पण ती खुशी फार दिवस टिकली नाही. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे आपल्या पराक्रमाचे गोडवे पुन्हा राधाला ऐकवत होते.